महसूल प्रशासनातील अधिकारी म्हणजे केवळ शासकीय कामकाज करणारी व्यक्ती नव्हे, तर सामान्य नागरिक आणि शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा. ही भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने आणि कार्यतत्परतेने निभावणारी व्यक्तिमत्व म्हणजे ग्राम महसूल अधिकारी अविनाश नंदकुमार पवार. शेतकऱ्यांचे शेतरस्ते, पाणंद रस्ते, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती, महसूल विषयक कामे आणि विविध शासकीय योजनांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे घर बसल्या उपलब्ध करून देत त्यांनी लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. एक झाड लावा, 7/12 मिळवा या अभिनव उपक्रमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय माहिती आणि सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय आदर्श तलाठी पुरस्कार तसेच उपविभाग स्तरावर 2 वेळा आदर्श तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, कार्यतत्परता आणि लोकसेवेची निष्ठा जपणाऱ्या अविनाश पवार यांचा एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, माझं नाव अविनाश नंदकुमार पवार. मी सध्या ग्राम महसूल अधिकारी अहमदपूर या पदावर कार्यरत आहे. एकूण 10 वर्षांची सेवा मी महसूल विभागामध्ये पूर्ण केलेली आहे आणि माझ्या या एकूण सेवेमध्ये 6 वर्ष नळेगाव या सज्जावर, 2 वर्ष चाकूर हे जे शहर आहे नगरपंचायतचं तिथे काम करण्याची संधी मिळाली आणि आता अहमदपूर या नगरपालिका क्षेत्रामध्ये मागच्या 1.5 वर्ष झालं मी काम करतोय. ग्राम महसूल अधिकारी म्हणून काम करत असताना शेतकरी आणि शेतकरी विद्यार्थी व पालक यांच्याशी प्रत्यक्ष संबंध रोजचा असतो. तर त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा हा छोटासा असणारा दाखला याच्यासाठी तलाठी कार्यालयामध्ये अधिक वेळ जाऊ नये याच्यासाठी मोबाईलवर मोफत तो उपलब्ध करून देण्याचा मी संकल्प केला आहे आणि त्याप्रमाणे मी कामही करतोय. त्यानंतर एक झाड लावा, 7/12 मोफत मिळवा हा एक उपक्रम मी नळेगाव येथे चालू केला होता. त्याचा उद्देश होता शेतकऱ्यांमध्ये वृक्ष लागवडीविषयी अवेअरनेस तयार करावा आणि त्याचाही मला यश आलं होतं. त्यासोबतच तलाठी म्हणून काम करत असताना शासकीय कार्यालयांची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा यावर मी माझं काम केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी माझं कार्यालय स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. या पुरस्कारासाठी एकमतनं माझी निवड केली त्याबद्दल मी एकमत परिवाराचे, वृत्तसमूहाचे मी आभार मानतो. त्यांचा मी ऋणी आहे. धन्यवाद.